नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण करूयात अगदी हॉटेल स्टाईल मसाला भेंडी. चला तर मग सुरुवात करूयात. यासाठी मी इथे पावशर भेंडी उभी चिरून घेतलेली आहे. आपल्याला इथे त्याचे अगदी बारीक काप करायचे नाही आहेत, तर ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कापून घेऊन त्याला 2 चिरा द्यायच्या आहेत. आणि सगळ्यात आधी तर आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून फडक्याने पुसून घ्यायची आहे, म्हणजे ती अगदी गिळगिळीत होत नाही. आणि आता ही जी आपण भेंडी कापून ठेवलेली आहे यावर आपल्याला किंचितशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये आपण पाव चमचा जिरं पावडरही घालून घेऊयात. जिरं पावडरमुळे आपल्या भाजीला खूप सुंदर अशी चव येते. आणि आता त्यावर 1 ते 1.5 चमचाभर बेसन पीठ घालून ते बेसन पीठ आपल्या भेंडीला छान कोट करून घ्यायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे भेंडी अजिबातही चिकट होत नाही आणि आपली ग्रेव्हीही यामुळे खूप सुंदर होते. हे बेसन पीठ आपण हातांनी छान सगळ्या भेंडीला लावून घेऊयात. आता ही जी भेंडी आपण बेसन पीठमध्ये कोट करून ठेवलेली आहे ती 1 चमचाभर तेलामध्ये आपण चांगली परतून घेऊयात. ही भेंडी आपल्याला या तेलामध्येच 50 ते 60% शिजवून घ्यायची आहे. अशा प्रकारे भेंडी जेव्हा आपण परततो तेव्हा ती रश्श्यात घातल्यावर अजिबातही चिकट किंवा गिळगिळीत होत नाही. आणि आपण बेसन पिठासोबत जे काही मसाले मीठ टाकलेलं असतं त्याच्यामुळे भेंडीची चवही खूप छान येते. त्यामुळे ही स्टेप अजिबातही मिस करायची नाही. आता 1.5 ते 2 मिनिटानंतर आपली भेंडी व्यवस्थित अशी परतली गेली आहे. आता ती आपण कढईतून काढून घेऊयात. आणि त्याच कढईमध्ये परत एकदा 1 चमचाभर तेल घालून मी त्यामध्ये जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडलं की मग त्यामध्ये मी तमालपत्र, 1 दालचिनी, 4 ते 5 लवंग आणि 4 ते 5 मिरीही घालून घेणार आहे. तसेच यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून त्याही घालून घेतलेल्या आहेत. आता हे खडे मसाले आपण काही सेकंद तेलामध्ये चांगले परतून घेऊयात. खडे मसाले परतून झाले की त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक असा मी कट करून घेतलेला आहे. तुम्हाला जर बारीक कट करायला जमत नसेल तर तुम्ही तो किसून घेतलात तरीही चालेल, पण कांदा अगदी बारीकच केलेला हवा. आता हा कांदासुद्धा आपण 4 ते 5 मिनिट तेलामध्ये छान परतून घेऊयात. आणि आता आपला कांदा परतला जातोय तोपर्यंत आपण इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेऊयात. तसेच 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 2 इंच आलंही या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊयात. आणि आता या सगळ्याची आपण एकदम बारीक अशी पेस्ट करून घेऊयात. आणि आता हे पहा, टोमॅटोची पेस्ट होईपर्यंत आपला कांदाही 2 ते 3 मिनटं तेलामध्ये छान परतला गेलेला आहे आणि याचा कलरही छान गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे. आता या कांद्यामध्येच आपण ही टोमॅटोची पेस्टही घालून घेऊयात. आणि आता यामधलं पाणी आटून छान त्याला तेल सुटेपर्यंत आपण ही टोमॅटोची पेस्टसुद्धा या तेलामध्ये चांगली परतून घेऊयात. टोमॅटो चांगले शिजण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवून 10 ते 15 सेकंद याला चांगली एक वाफ काढून घेऊयात. म्हणजे हे सगळं चांगलं शिजल्यामुळे आपल्या आलं लसूणचा जो एक उग्र वास असतो तो निघून जातो. आणि आता हे पहा, याच्यामधलं पाणी आटून त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता परत एकदा आपण हे चमच्याने छान एकत्र करून घेऊयात. आणि यामध्ये 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात. आता हे सगळे कोरडे मसाले आपण या वाटणामध्ये चांगले परतून घेऊयात. आणि जर असं वाटत असेल की आपले मसाले खाली लागत आहेत तर अगदी 1 चमचाभर यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात. आणि आता हे सगळे मसाले वाटणासोबत आपण 1 ते 1.5 मिनिट चांगले झाकण ठेवून शिजवून घेऊयात. म्हणजे आपल्या या भाजीला मस्त असा तेलाचा तवंगही येतो आणि भाजीचा कलरही सुरेख होतो. आणि आता झाकण काढल्यावर हे पहा, काय सुंदर असं तेल याला सुटलेलं आहे. आणि आता आपण यामध्ये 1 पाव कप दही घालून घेऊयात. दही घालताना ते बिलकुलही आंबट नसावं. शक्यतो जर घरचं दही असेल तर कधीही चांगलं. दह्यामुळे अगदी हॉटेलमध्ये मिळतं असं या भाजीला टेक्स्चर येतं. खूप सुंदर आणि एकदम क्रीमी अशी आपली ही भाजी होते. फक्त दही घालताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर दही आपलं बिलकुलही फ्रीजमधून काढल्या लगेच घालायचं नाही आहे, तर ते जेव्हा रूम टेम्परेचरला येतं तेव्हाच घालायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दही घालणार असतो तेव्हा गॅस बंद करायचा, दही घालून छान हलवून घ्यायचं आणि मगच गॅस परत ऑन करायचा. म्हणजे दही अजिबातही भाजीमध्ये फाटलं जात नाही आणि आपल्या भाजीचं टेक्स्चर एकदम सिल्की असं होतं. आता तुम्ही पाहतच असाल, दही घातल्यामुळे आपल्या भाजीला तेलाचा अजूनच छान असा तवंग आलेला आहे, कारण दह्याला सुद्धा त्याचं तेल सुटतं. आता यामध्ये आपण अर्धी ते 1 वाटी पाणी घालून घेऊयात.
पाणी घातल्यानंतर भाजीला चांगली कडकडीत अशी उकळी येऊ द्यायची आणि मगच यामध्ये आपल्याला मगाशी फ्राय केलेली जी भेंडी होती ती घालून घ्यायची आहे. आता भेंडी घालून झाल्यानंतर बिलकुलही झाकण न ठेवता एक 2 ते 3 मिनटं या मसाल्यांमध्ये आपण भेंडी चांगली शिजवून घेऊयात. आणि आता सगळ्यात शेवटी यावर कोथिंबीर आणि थोडीशी कसुरी मेथी हाताने क्रश करून घातली की झालं, आपली अगदी ढाबा स्टाईल भेंडी मसाला तयार आहे. ज्यांना भेंडी खायला आवडत नाही ते सुद्धा बोटं अगदी चाटून पुसून ही भेंडी संपवतील. इतकी सुंदर टेस्ट आपल्या या भाजीला लागते. माझी ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच आपले व्हिडिओज तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअरही करा.